नसरापूरच्या घटनेला अगदी काही दिवसच उलटले आहेत. आरोपी भीमराव कांबळेला फाशी झाल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवड शहरातून एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेलाय. दोन सख्या लहान निष्पाप बहिणींवर शेजारी राहणाऱ्या एका 65 वर्षीय नराधमाने सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याची भयंकर घटना उघडकीस आली असून यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हे भयानक प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. या दुर्दैवी घटनेतील पीडित मुलींचे आई वडील, त्यांच्या सोबत राहणारे आजी आजोबा आणि काका हे सर्वजण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर मजुरीची कामं करतात. रोजच्या पोटाची खळगी भरण्यासाठी या कुटुंबातील सर्व मोठ्या माणसांना सकाळीच घराबाहेर पडावं लागतं. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे ज्या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केलंय तो रमजान बागवान आणि त्याचे कुटुंबही याच पीडित कुटुंबाच्या अगदी शेजारी राहतं. त्याची पत्नी आणि मुलगा देखील मजुरीचीच कामं करतात. दोन्ही कुटुंब शेजारी शेजारी राहत असल्यामुळे त्यांच्यात कौटुंबिक ओळख होती आणि याच ओळखीचा तसेच विश्वासाचा गैरफायदा घेत या 65 वर्षीय थेरड्यानं वासनेच्या अंधारात सर्व मर्यादा ओलांडल्या. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी इयत्ता 4थी मध्ये शिकणारी 10 वर्षांची मोठी मुलगी सकाळी 8 वाजता आपल्या शाळेत गेली होती. ती सकाळी 11 वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी परतली. तोपर्यंत तिचे आई वडील, आजी आजोबा आणि काका मजुरीच्या कामासाठी निघून गेले होते. दुसरीकडे शेजारी राहणारे आरोपी रमजान बागवान याची पत्नी आणि मुलगा देखील कामावर गेले होते. मात्र आरोपी रमजान हा कोणत्या तरी कारणाने घरातच थांबला होता. घरात आणि आजूबाजूला कोणीही मोठा माणूस नाही. हीच वेळ साधून नराधम रमजान याने आपल्या क्रूर कृत्याचा कट रचला. शाळा सुटून घरी आलेली 10 वर्षांची पीडिता आणि तिची अवघी 4 वर्षांची लहान बहीण घरातली छोटी मोठी आवरावर करत होती आणि एकमेकांसोबत खेळत होती. दुपारच्या सुमारास मोठी मुलगी घरातील कपडे धुण्यासाठी घराबाहेर पडली. ती घराबाहेर आल्याचं पाहून शेजारी दबा धरून बसलेल्या रमजानने आजूबाजूला कोणीही नाही याची पूर्ण खात्री करून घेतली. नीच प्रवृत्तीने ग्रासलेल्या या नराधमाने अत्यंत वेगाने पुढे येत त्या चिमुकलीचं तोंड दाबलं, जेणेकरून तिचा आवाज बाहेर जाणार नाही किंवा ती मदतीसाठी कोणाला हाक मारू शकणार नाही. तोंड दाबलेल्या अवस्थेतच त्याने तिला फरफटत लगतच्या आपल्या स्वतःच्या घरात नेलं आणि तिथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. हे करत असताना बाहेर कुणाला संशय येऊ नये याची त्याने पूर्ण काळजी घेतली होती. परंतु निसर्गाचा नियम आहे की पाप कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते कुठून ना कुठून तरी समोर येतच. रमजान जेव्हा त्या मुलीचे तोंड दाबून तिला आपल्या घरात ओढून देण्याआधी आजूबाजूला पाहत होता तेव्हा शेजारीच राहणाऱ्या एका महिलेचं लक्ष या हालचालींकडे गेलं. त्या महिलेने रमजानला त्या मुलीला घरात ओढून नेताना प्रत्यक्ष पाहिलं. मात्र आरोपीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे ती महिला थेट आरोपीच्या घरात जाऊ शकली नाही. नराधम रमजानने दुपारी त्या चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास तिला सोडलं. परंतु आपली ही काळी कर्तृत्वे जगासमोर येऊ नयेत आणि स्वतःचा बचाव व्हावा यासाठी त्याने त्या लहान मुलीला धमकी दिली. त्याने तिच्या समोर धारदार चाकू दाखवला आणि सांगितलं की जर तिने या घटनेबद्दल तिच्या आई वडिलांना, बहिणीला किंवा घरातल्या इतर कुणालाही सांगितलं तर तो चाकूने तिचं पोट कापेल आणि तिला मारून टाकेल. अशा भयानक धमकीमुळे ती चिमुकली प्रचंड हादरून गेली. चाकूच्या भीतीने तिच्या मनात इतकं घर केलं की तिने घरी परतल्यानंतर कुणाशीही बोलणं टाळलं आणि ती प्रचंड दहशतीखाली वावरू लागली. संध्याकाळच्या सुमारास जेव्हा पीडित मुलीचे आई वडील दिवसभराची मजुरी करून थकून भागून घरी परतले तेव्हा त्या शेजारच्या सतर्क महिलेने कोणतीही दिरंगाई न करता त्यांना गाठलं. तिने दुपारी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीरतेने पालकांना सांगितला. शेजारच्या महिलेचे हे शब्द ऐकताच आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला. आपल्या काळजाच्या तुकड्यासोबत एवढा भयंकर प्रकार घडला असेल यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. पीडितेच्या आईने तात्काळ घरात जाऊन आपल्या मुलीला जवळ घेतलं. तिची घाबरलेली अवस्था पाहून आईने तिला विश्वासात घेऊन दुपारी नक्की काय घडलं होतं याबद्दल विचारणा केली. त्या चिमुकलीच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. तिने सुरुवातीला भीतीपोटी बोलण्यास नकार दिला. मात्र आईने धीर दिल्यानंतर तिने दुपारी घडलेला सर्व थरार बोलून दाखवला. इतकंच नव्हे तर तिच्या तोंडून जे सत्य बाहेर आलं ते ऐकून संपूर्ण कुटुंबाच्या काळजाचं पाणी झालं. त्या चिमुकलीने रडत रडत सांगितलं की हा प्रकार केवळ आजच घडलेला नाहीये, तर यापूर्वी मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पहिल्यांदा या आजोबांसारख्या दिसणाऱ्या नराधमानं तिचं तोंड दाबून तिला घरात नेलं होतं आणि तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर जून आणि जुलै महिन्यात वेगवेगळ्या वेळी आणखी 3 वेळा त्याने अशाच प्रकारे तिला धमकावून तिच्यावर अतिप्रसंग केला होता.
म्हणजेच गेल्या 1.5 ते 2 महिन्यात त्या नराधमाने तिच्यावर तब्बल 4 वेळा अत्याचार केला होता आणि प्रत्येक वेळी तिला जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प केलं होतं. तिने अत्यंत घाबरलेल्या आवाजात सांगितलं की काही दिवसांपूर्वी या नराधम रमजानने तिच्या अवघ्या 4 वर्षांच्या लहान बहिणीलाही घरात कोणी नसताना अशाच प्रकारे तोंड दाबून स्वतःच्या घरी नेलं होतं आणि तिच्यावरही अत्याचार केला होता. 4 वर्षांच्या निष्पाप चिमुकली सोबत झालेल्या या अमानुष कृत्याची माहिती मिळताच आईने आपल्या दोन्ही मुलींना छातीशी कवटाळलं आणि संपूर्ण घरात एकच आक्रोश झाला. ज्या शेजाऱ्यावर विश्वास ठेवून ते कामावर जात होते त्याचं हे कृत्य अत्यंत भयानक होतं. रात्रीच्या वेळीच पीडित मुलीचे आई वडील आणि नातेवाईकांनी थेट वाकड पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात हजर असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी घडलेला सर्व प्रकार अत्यंत तपशीलवार सांगितला. 2 लहान मुलींवर एका थेरड्यानं अशा प्रकारचा अत्याचार करण्याची कहाणी ऐकून पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. घटनेचे गांभीर्य आणि पीडितांचे वय लक्षात घेऊन पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 65 वर्षीय आरोपी रमजान बागवान याच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय आणि त्याला अटकही करण्यात आली आहे. मात्र या घटनेनं पुन्हा एकदा नसरापूरच्या घटनेची आठवण करून दिली आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.